परग्रहावर सजीव आहेत का याचा शोध पृथ्वीवरील वैज्ञानिक घेत आहेत. अन्यत्र असणारी प्रगत जीवसृष्टीही तसा वेध घेत असेल. लेह रस्त्यावर प्रवास करताना मेंढी पालनाचा उद्योग करणाऱ्या माणसांना आपण पाहिले. आपल्यासाठी ते परग्रहवासियांसारखेच होते. गाडी चालती असताना दूरवरून आपण त्यांच्याकडे पाहत होतो. त्यापैकी एखाद्या जागी 10-15 मिनिटे थांबणे आपल्याला सहज शक्य होते, पण टूरच्या नियोजनात ते बसत नव्हते. ते काय खातात, जेमतेम 4 फूट उंचीच्या झोपडीत ते कसे राहतात, थंडीपासून संरक्षणासाठी ते काय करतात. 4 ते 5 महिन्याच्या काळात लडाखचा परिसर बर्फाने झाकलेला असतो, तेव्हा उभेसाठी शेकोटी हवी असते. त्याची लाकडे त्यांना कुठून मिळतात. त्यांच्या कळपातील काही मेंढ्या बर्फावर काय करीत होत्या. मेंढपाळांना आजार हे होत असणारच, औषधोपचारासाठी ते कुठे जातात. यांची मुले शिकतात का. त्यांच्यासाठी शाळा कुठे आहेत. त्यांना लिहिता वाचता येते का. त्यांनी कधी छापील पुस्तक पाहिले आहे का. एवढ्या छोट्या झोपडीत ते किती आणि काय सामान ठेवतात. दैनंदिन जीवनासाठी लागणारे सामान ते कुठून आणतात. यांच्या पुढील पिढ्यांनाही असेच आयुष्य जगावे लागणार आहे का. ज्याला आपण प्रगती म्हणतो त्याचा वारा यांच्या वाट्याला कधी येणार. तर कधीच येणार नाही. त्यांच्यासाठी प्रगती म्हणजे काय. प्रवास करताना त्यांचे जीवन आपण पाहिले तेव्हा असे काही प्रश्न आपल्या मनात आले का. कारगिल वॉर मेमोरियल पाहत असताना तेथील गाईडने बिना वर्दीचे सैनिक असा शब्द वापरला होता. ते हेच. त्यांनी अनेक प्रसंगी सैनिकांना मदत केली आहे, आजही करतात. 10 ते 14 हजार फूट उंचीवर राहणारे हे मेंढपाळ चांगपा आणि रुंगपा जमातीचे आहेत. दुष्टशक्ती, आत्म्याचे अस्तित्व, तांत्रिक विधी यावर विश्वास ठेवणारी ही माणसे बौद्ध धर्माचे पालन करतात. यांचे आयुष्य कमालीचे अस्थिर व असुरक्षित आहे. खाण्यालायक गवत शेवाळे असेल तिथे मेंढ्या जाणार आणि त्यांना सांभाळण्यासाठी त्यांच्या मागे पळायचे हेच यांचे आयुष्य आहे. हे याकच्या कातड्यापासून बनवण्यात आलेल्या झोपड्यात राहतात. यांचे जीवन आपण कल्पनाही करू शकणार नाही एवढे कष्टप्रद आहे. या लोकांचे उत्पन्नाचे महत्त्वाचे साधन म्हणजे पश्म किंवा वूल. अतिमुलायम स्पर्श आणि उबदारपणा असणाऱ्या पश्मिना शाली यापासूनच बनविल्या जातात. या भागातील या कुत्री, उंट यांनाही पश्म असतो. लडाखबद्दल नॉट अ ट्री इन साईट, नॉट अ फुटप्रिंट टू फॉलो असे म्हटले जाते. फक्त चवदार खाणे, उत्तम व्यवस्था असणाऱ्या हॉटेलमध्ये राहणे, AC गाड्यातून प्रवास करणे आणि निसर्ग सुंदर वाटणारा परिसर पाहण्यासाठी आपण पर्यटक म्हणून बाहेर पडत असतो का. ज्या प्रदेशात जाऊ तेथील माणसे, जनजीवन जाणण्याचा प्रयत्न व्हायला हवा. काही हजार वर्षांपूर्वीचे आपले पूर्वजही असेच जीवन जगत होते. आपण सुस्थितीत राहतो, शहरात वास्तव्य करतो, याचा अर्थ आपण या मेंढपाळांपेक्षा अधिक शहाणे आहोत असा नव्हे. परग्रहावरील जीवांशी संपर्क साधण्याची संधी आपल्याला कधीच मिळणार नाही, पण लडाखच्या परिसरातील मेंढपाळ आपल्यासाठी परग्रहवासीयच आहेत. त्यांच्या जीवनाचे वास्तव समजून घेण्याचा प्रयत्न आपल्याकडून व्हायला हवा होता. परत कधी या परिसरात जाण्याची संधी मिळाली तर मेंढपाळांच्या संगतीत 1-2 तास थांबणे मला निश्चित आवडेल. आपल्यालाही ते आवडेल असे मानतो. धन्यवाद.